हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक लाडू. तर हे पौष्टिक लाडू कशाचे आहेत आणि हे सगळ्यांना जमतात, उपासालाही हे लाडू जमतात. तर हे लाडू आहेत मखाण्याचे. तर मी थोडंसं कढईमध्ये तूप टाकत आहे आणि काही मखाने घेऊन हे तुपात मखाने रोस्ट करायचे आहेत. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर मी थोडेसे मखाने घेत आहे. तर मी 2 कप असे मखाने घेतलेले आहेत आणि मी एका साईडला सगळीकडे ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला जेवढे मखाने हवे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता. आणि हे मखाने पूर्ण 7 ते 8 मिनिटं तुम्हाला तुपामध्ये भाजायचे आहेत. हे बघा, मी सगळे एका साईडला ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर मखाना आपल्याला रोस्ट झालाय का नाही, चांगला भाजलाय का नाही हे बघण्यासाठी एक मखाना हातात घेऊन पूर्ण असा चुरून बघायचा आहे. जर ते पूर्ण चुरला गेला तर ते चांगले रोस्ट झालेले आहेत. तर मखाने भाजायला 7 ते 8 मिनिटं लागतात. तर तुम्ही चांगले 7 ते 8 मिनिटं मखाने चांगले भाजून घ्या. आणि नंतर मी एका साईडला सगळे ड्रायफ्रुट्स काढलेले आहेत. तर ते ड्रायफ्रुट्स सुद्धा आपण तुपात भाजून घ्यायचे आहेत. तर आता बघा, मी सगळे ड्रायफ्रुट्स तुपात भाजून घेत आहे. तर मी पहिल्यांदा खारीक भाजून घेत आहे. तर खारीक चांगलं 2 ते 3 मिनिटं म्हणजे थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आपण भाजायची आहे. तर 1 ते 2 मिनिटं आपण खारीक भाजायची आहे. तर हे बघा, खारीक थोडीशी ब्राऊन ब्राऊन होत आहे. तर ती ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही काढून घ्यायची. एका डिशमध्ये तुम्ही ती एका ठिकाणी काढून घ्यायची. तर आता बदाम, काजू, पिस्ता हे मी सगळे एकत्रच भाजून घेत आहे. तर थोडेसे बदाम रोस्ट झाल्यानंतर मी त्याच्यात काजू टाकून भाजत आहे. काजू वगैरे सगळं भाजत आहे. आणि आता थोडेसे पिस्ता, तर तुम्ही पिस्ताचं तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकतात. कुणाला आवडतात, कुणाला नाही आवडत. तर आपण आपल्या ह्याच्यानुसार पूर्ण चांगलं ते 1 ते 2 मिनिटं आपण हे तुपात भाजून घेऊ ड्रायफ्रुट्स पण. तर मी एका ताटात सगळं काढून घेत आहे. तर ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर मी थोडंसं खोबरं पण भाजणार आहे. तर मी खोबरं कसं केलंय, तर ते खोबऱ्यावरचं ते वरचं सगळी जी ब्लॅक कोटिंग असते ती सगळी काढून घ्यायची आणि पांढरं खोबरं फक्त खिसायचं. कारण ते लाडूमध्ये ना कचकच करतं, त्याच्यामुळे ते लाडूशी असे खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे आपण पूर्ण पांढरं खोबरं भाजून घ्यायचंय. तर थोडंसं ते जास्त पण नाही भाजायचं. थोडंसं ब्राउनिश झालं की ते आपण गॅस बंद करून टाकायचा. तर खोबरं बघा थोडंसं ब्राउनिश झालंय. तर खोबरं काढून घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडंसं डिंक टाकणार आहात. कारण डिंक हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे ह्या लाडूमध्ये मी डिंकही वापरते. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार वापरू शकता.
तर आता हे सगळं एका डिशमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे, सगळं जे आपण भाजलेलं आहे ते. तर आपण मखाने पहिल्यांदा मिक्सरमधून काढून घेऊयात. तर ते बघा मी मिक्सरमधून मखाने काढून घेतलेले आहेत. तर हे थोडेसे जास्त पण बारीक नाही, असं थोडंसं रवाळ रवाळ काढून घ्यायचं आहे. तर आता मी मखाने काढून घेतले आहेत. तर मखान्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्स आपण काढून घेऊयात. तर ड्रायफ्रुट्स झाल्यानंतर ड्रायफ्रुट्सच्या आधी आपण वेगळं म्हणजे जे हे खारका असतात ते आपण सेपरेट काढून घ्यायच्या, कारण खारीक ह्याच्या ड्रायफ्रुट्समध्ये बारीक होत नाही. त्याच्यामुळे खारीक ही वेगळी मिक्सरमधून काढून घ्यायची आणि परत सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र टाकून काढून घ्यायचे. तर हे सगळं एका ताटामध्ये घेऊन आपण पूर्ण मिक्स करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे आता कढई ठेवायची आहे. तर एकीकडे गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तुपानंतर त्यात 2 चमचे आपलं थोडंसं आधी गूळ टाकायचं आहे आणि त्याच्यात 2च चमचे पाणी टाकायचं आहे. तर गूळ तुम्ही चवीनुसार टाकू शकतो. कुणाला कमी गोड तर कुणाला जास्त गोड आवडतं, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार गूळ टाकत आहोत. तर त्यात फक्त 2 चमचे पाणी टाकायचं, कारण ते गूळ वितळला जातो, त्याच्यामुळे गुळात थोडंसं पाणी टाकायचं. तर हे बघा मी गूळ कसा वितळत आहे आणि त्याच्याशी असं पाकासारखं झालं पाहिजे गूळ, तरच ते हे होते. हे बघा पूर्ण गूळ वितळला गेला आहे. आता ह्या गूळ बंद करायचा आहे आणि आपण जे मिक्सचर कालवलं आहे ना त्याच्यात हा गूळ टाकायचा आहे. तर हे बघा हे आपण असंच पूर्ण मिक्स करून ह्याचे लाडू बनवायचे आहेत. तर कुणाला जर ह्याचे असे नंतरनं लाडू आले नाहीत तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, तर तुम्ही एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे जे आपण म्हणजे पूर्ण जे हे मिक्सचर केलेलं आहे ते थोडंसं मिक्सरमध्ये टाकायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि थोडं थोडं करत मिक्स करून ते तुम्हाला नंतर काढायचं, म्हणजे तुमचे लाडू वळले जातात.